घासले विना धार नाही तलवारीच्या पातीला, या शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। चकोट चौथरपा गडाचे कडे तासिले प्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजने कडी कड्यावरी गवत उगवत नाही। रायगडावर या खलबतकणे जाऊन चर्चा करायचे म्हणून गुप्त खलबतकण म्हणतात। आणि मनोहर राजांची बाल्कनी, या बाल्कनी सारखे दोन समोरचे मनोरे पाहतो आपण बघा। त्यांना 8 मंत्रिमंडळ होते, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र निळकंठ, रामचंद्र त्रिभर, रघुनाथ पंडित, नेराजी रावजी, अनाजी पंत। चौथरा पाहायला मिळतो समोर, त्याला मराठी सदर बोलतात। सदर म्हणजे दिवाणी खास लोकांची बैठक करणे जागा। राजांची अष्टकोनी मनोरा, याला राजांची राजवाड्यातली बाल्कनी, ज्याला आपण सज्जा गॅलरी बोलतोय, ती बोलतात तख्ता जागा हाच गड करावा म्हणून तख्त म्हटले राजधानी, आणि राजधानीसाठी राजांनी या रायगडाची निवड केली। नमस्कार, माझं नाव संदीप धोंडराम शिंदे। आम्ही 15 वर्ष झाले रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांना रायगडावरचे मार्गदर्शन गाईड काम करतो। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शेने या पावन झालेल्या पुण्यभूमीत आपल्या ग्रुपचं प्रथम सहर्ष स्वागत करतो आणि रायगड पाहायला इथून सुरुवात करणार। रायगडावरती आज रोपवे प्रकल्पावरती आलात आपण। ही रायगडाची बॅक साइड आहे, मागची बाजू, पण रायगडावर आपण 2000 पायऱ्या चढून आलो तर किल्ल्याची समोरची बाजू पुढे आहे। रायगड किल्ला ह्याच्या अगोदर आपण पाहिला किंवा रायगड आज आपल्याला प्रात्यक्षिक पाहायचं आहे। रायगड पूर्ण पाहण्यासाठी 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा गड आहे। कारण रायगडाचं टोटल क्षेत्रफळ 1200 एकरामध्ये रायगड आहे आणि रायगडाचा वरचा पठार भाग हा 100 एकरामध्ये किल्ला आहे। गडावर 350 वाडे आहेत, 11 मोठी तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत। पण जो किल्ल्यामध्ये मेन किल्ला असणार, ज्याला बाली किल्ल्याचा परिसर, ह्याच्यामध्ये 18 पॉइंट आहेत। हे 18 पॉइंट पाहण्यासाठी आपल्याला 1 ते सव्वा तास लागतो, महत्त्वाचे 18 पॉइंट पाहण्यासाठी, आणि 22 पॉइंट पाहण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात। समाधी मंदिरापर्यंत रायगड पूर्ण बघायला 2 दिवस लागतात। या रायगड किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून जी उंची 2851 फूट गडाच्या उंचीवरती उभे आहोत। गडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या हाईट इथपर्यंत 1375 फूट गडाची उंची आहे। या रायगडाला चारी दिशेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, अनेक डोंगर, किल्ले आहेत, पण या रायगडास कुठेही सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच किंवा जॉईन नाही। जसं गुलाबाच्या फुलामधून एक कळी उगम पावते, असं एका खडकापासून हा रायरी नावाचा डोंगर उगम पावला आणि या डोंगरावर शिवरायांनी तख्त राजधानीसाठी या गडाची निवड केली। या रायगडावरून राजांना 8 गडांचं दर्शन व्हायचं। तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड, मानगड। प्रतापगड समोरचं उंच डोंगर दिसतो बघा आपल्याला, याचं नाव गुहिरीचा डोंगर। या गुहिरीच्या मागे बघा वातावरण क्लिअर आहे, तर प्रतापगड दिसतो बघा वरती। प्रतापगडापासून रायगडाच्या उत्तर दिशेपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगेपर्यंत हे मधलं भाग पूर्ण जावळी खोरं आहे। हे जावळी खोरं जावळीच्या चंद्रराव मोरेंकडे होतं। जावळीच्या चंद्रराव मोरे मराठी सरदार होते, आदिलशाहीच्या दरबार ते काम करायचे। शिवरायांनी हा रायरीचा डोंगर घेण्यासाठी राजांची राजधानी किल्ला राजगड पुणे जिल्ह्यामध्ये, राजांनी राजगडावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र पाठवलं। त्या पत्रामध्ये लिहिलं की चंद्रराव मोरे, तुम्ही येऊन आमच्या स्वराज्यात सामील व्हा, आपण दोन्ही मिळून हिंदवी स्वराज्य उभं करून निर्माण करू। चंद्रराव मोरे फार उर्मट, फार गर्विष्ठ होते। मोरेने राजांना प्रत्युत्तर केलं। त्या पत्रात राजांची त्यांनी विद्याचं चॅलेंज केलं। राजाने आपले निवडक सरदार 145 घेतले आणि या जावळी खोऱ्यावरती पाठवले आक्रमण करण्यासाठी। तर चंद्रराव मोरेंचे चुलत भाऊ ते हनुमंतराव मोरे, या हनुमंतराव मोरेंचं जावळी खोऱ्यामध्ये वध झालं आणि चंद्रराव मोरे जावळी सोडून या रायरीच्या डोंगरावरती राजांना चंद्रराव मोरे शरण आले। तेव्हा राजांनी हा रायरीचा डोंगर
15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला। 1656 ते 1670 पर्यंत या रायगडाची बांधकामे चालू होती। रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागले होते। ज्यावेळी रायगडाच्या पायथ्यात जे राजे आले तेव्हा राजांसोबत मोरोपंत पिंगळे होते। राजाने आपल्या पंतांना विचारलं की पंत, आपण जे रायरी म्हणायचं हाच का डोंगर? पंत म्हटले, राजा हाच तो रायरीचा डोंगर। राजाने रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं तेव्हा राजांच्या तोंडून या रायरी विषयी 4 उद्गार वाक्य बाहेर आले। राजे म्हणतात की गड बहुत चकोट, चौथरपा गडाचे कडे, तासिलेप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, प्रजेने कडी कड्यावरी गवत उगवत नाही, धोंडा तशी दौलत बच्चे 10 गुणी उंच, आणि महाराज ऐसे देखुनी संतुष्ट झाले की बोलता तख्ता जागा हाच गड करावा, म्हणून तख्त म्हटले तर राजधानी, आणि राजधानीसाठी राजांनी या रायगडाची निवड केलेली आहे। या रायगडावरती 350 वाड्यांवरती छत होतं, त्या काळात छप्पर होतं, सागवानी लाकडं होते, गोल आकारात कुंभार नाहीची खापर नाहीची कौलं होते। 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी होते, कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल, या 2 ब्रिटिशांनी हा समोर खाली बैठा डोंगर दिसतो का आपल्याला झाडी आलेला, या डोंगरावरती इंग्रजांनी मोठ्या तोफा चढवल्या लांब पल्ल्याच्या। त्या डोंगरावरती तोफेने रायगडाच्या पूर्वेकडच्या दारुगोळ्यांचे कोठार उडवले। त्यानंतर हा रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस रायगड किल्ला जळत होता। म्हणजे 11 दिवसात या गडाला असणारं लाकडी छप्पर वैभव हे पूर्णपणे जळालं। फक्त राहिलेल्या दगडाच्या तटबंदी भिंतीचे वाडे हे किल्ल्यातले आज आपल्याला अंशच पाहायला मिळतात। तर ही गडाची बॅक साइड आहे, बॅक साइडला समोरचा गेट आहे मेणा दरवाजा। मेणा दरवाजातून राण्यांना येणं जाणं करण्यासाठी मेणाचा वापर करायचे। मेणा आणि पालखी एक होती, मेणा पूर्ण पॅकबंद राहायची, पालखी ओपन राहायची। पालखी दरवाजा किल्ल्याच्या समोर आणि मेणा दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला आहे। तर आता आपण किल्ल्यामध्ये जाऊन किल्ल्यातल्या प्रत्येक स्पॉटची माहिती आपण प्रत्येक स्पॉट वरती जाऊन घेऊया। बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी हर हर जय श्रीराम। आता ज्या ठिकाणी आपण आलो हे राणी महाल म्हणतात त्याला। छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या, पण रायगडावरती 6 राण्यांसाठी गडावरती ते 6 महाल बनले होते, कारण सईबाई राजांच्या पटराण्या होत्या। सईबाईंचं निधन हा रायगड किल्ला घेण्याच्या अगोदर पहिल्या राजधानी किल्ल्यावर राजगडावरती झालं। त्यावेळी संभाजी राजे आपले 2 वर्षाचे लहान असताना सईबाईंचं निधन झालं। गडाच्या पायथ्याला येताना आपल्याला पाचाड गाव लागतं। आपल्याला या पाचाड गावी 9 एकरात मोठा राजवाडा बांधला आपल्या आऊसाहेबांना, कारण राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान क्लायमेट वातावरण मानवत नव्हतं, तर आपल्या आऊसाहेब गडाच्या खाली राहायच्या। आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी खाली राहत होती, पुतळा राणी। तर गडावर राहिलेल्या 6 राण्यांचे 6 राणीमाल पाहायला मिळतात। एक राणीमाल कुठलाही पाहिला तरी 6 राणीमालाची रचना सगळी सेम आहे। हा समोरचा हॉल आहे, पाठीमागे बेडरूम आहे, उजव्या साईडला हवा येण्यासाठी खिडकी, आणि समोर दरवाजा आहे। दरवाजाच्या बाहेर 400 वर्षापूर्वीचे प्रत्येक महालातून अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे। त्यावेळेचे टॉयलेट बाथरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आहे 400 वर्षापूर्वीचे। हे देवळात दिवे लावणे जागा मशाली पेटवायची, याच्यामध्ये लाकडाचे कॉलम उभे करायचे, सागवानी लाकडाचे खांब पिलर्स म्हणतात त्याला, आणि त्याच्यावरती छत होतं पूर्ण पॅक होतं वरती, आणि मध्ये भिंत नाही। हे त्यावेळेचं अटॅच टॉयलेट बाथरूम होतं। हे समोरचे वाडे दिसतात आपल्याला, त्यावेळेसचा अष्टप्रधान मंत्रिमंडळांना 8 वाडे होते। राजांना 8 मंत्रिमंडळ होते, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र निळकंठ, रामचंद्र त्रिभर, रघुनाथ पंडित, नेराजी रावजी, अनाजी पंत। स्वराज्याचा कारभार होता। हा स्वराज्याचा कारभार या राजधानी किल्ल्यावरनं या रायगडावरून इथून सांभाळला जायचं। त्यावेळेसचं अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे कार्यालय, त्यावेळेचे त्यांचे वाडे, प्रत्येकाला बाहेरच्या वेळेला अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे। समोरचे 5 वाडे आहेत आणि पाठीमागे झाडी आहे, झाडाच्या खालच्या बाजूला 3 वाडे आहेत। एकूण 8 मंत्र्यांना 8 वडे होते। इथे वरच्या वेळेला 3 खोल खड्ड्यात लोखंडी जाळी लावले, पहिला 22 फूट खोल आहे, मधला 20 आणि तिसरा 18 फूट। ही त्यावेळची धान्यांची कोठार आहेत। गडावर अन्नधान्याचा वापर, स्टोरेज, या किल्ल्यावर या ठिकाणी धान्य स्टोर करणे जागा। राजांच्या काळात धान्य साठवलं जायचं, पण राजांच्या नंतरच्या राजवटा रायगडावरती पेशव्यांच्या होत्या। पेशव्याला कैद्यांची कोठार असं उपयोग केलं होतं। आपल्या राजाने रायगडावर कधीच कैदी ठेवले नाहीत, आणि कैदी ठेवणे शक्य नव्हतं। समोर आता जे पाहिले ते राणी महाल, खाली पाहतो हे मंत्रिमंडळ, आतमध्ये राजांचा राहता राजवाडा होता। बाली किल्ल्या भागात जेल नसावे म्हणून पूर्वीचे स्टोरेज, या ठिकाणी धान्य स्टोर करणे जागा, ही धान्यांची कोठार आहेत।
लाकडी शिडीन त्यातलं धान्य काढून लोकांना वरती दिलं जायचं, अशी त्या काळातली कोठार राजांनी कोल्हापूरमध्ये पन्हाळे किल्ला घेतला. पन्हाळे किल्ल्याला खूप मोठे कोठार धान्याचे बांधले, त्याला गोदाम आणि अंबारखाना, वरून धान्य टाकायला दरवाजे, त्याला धान्य काढण्यासाठी खालून दरवाजे होते, त्याला गोदाम आणि अंबारखाना. याला कोकणात कणगी किंवा त्या काळातली पेव कोठार म्हणायची, अशी त्यावेळेची पेव कोठार आहेत. आणि या राणी मालांच्या समोरच्या घराचे होते यालाच राण्यांच्या दाशांची घरं म्हणतात. म्हणजे प्रत्येक राणीची दाशी प्रत्येक घरासमोर राहायची, फक्त राहिलेल्या घराची ज्योती त्यावेळेस आपल्याला हे फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळतात. तरी गडाची बॅक साइड आहे आणि किल्ल्यातला मेन किल्ला असणारा ज्याला बाल्ली किल्ल्याचा परिसर म्हणतो, हा बाल्ली किल्ल्याचा भाग आता आपण पाहतोय. आता बाल्ली किल्ल्यातून राजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये जाऊया, राजवाड्याची माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊया. आपण ज्या ठिकाणी आलोत छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे. शिवरायांचा राजवाडा त्या काळात एकावर एक 2 मजली राजवाडा उंच होता. सागवानी लाकडं होते, गोल आकारात कुंभारांची कौलं होते, आतून पूर्ण पैठणी कापड लावलेला राजांचा त्यावेळी महाल होता. आता त्यावेळी हा राजवाडा त्यावेळी 2 मजली उंच होता. या जोत्यांवरती दगड दाखवले बघा चौकोनी आकारात, या दगडांवरती लाकडाचे कॉलम उभे होते, त्याच्यावरती छप्पर होतं. राजांचा महाल 2 मजली. राजवाड्यात हा पहिला चौथरा राजवाड्यातला राजांचा बेडरूम आहे आणि इथे उजव्या साईडला 2 हौद आहेत, पाण्याच्या टाक्या. पाणकरी लोक खांद्याला कावड लावून आणायचे, पिण्यासाठी लागणारं पाणी या ठिकाणी हौद भरून ठेवायचे. आणि समोरच्या कोपऱ्यामध्ये खाली राजांचं स्नानगृह, राजांना आंघोळ करण्याची जागा, ज्याला आता आपण ज्याला बाटप म्हणतो, असं 400 वर्षापूर्वी राजवाड्यात त्यावेळेचं राजांचं स्नानगृह देखील आपल्याला पाहायला मिळतं. शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि याच रायगडावरती याच महालामध्ये आपल्या राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये. समोर जगदीश्वराचं मंदिर पाहतो आपण, त्या मंदिराच्या समोर जेव्हा गोलाकार छत्र व्हाईट कलर पाहतो बघा, ती आपल्या राजांची समाधी. कारण राजांच्या देहाकडे लागणे या मंदिराच्या समोर दिली. कारण राजे ज्या ज्या रायगडातील राजे असतील त्या राजा राजवाड्यातून दररोज त्या मंदिराच्या शंकराच्या मंदिराच्या दर्शनाला जायचे. मंदिराच्या समोर आपल्या राजांची समाधी आहे. शिवरायांना आयुष्य लाभलं फक्त 50 वर्ष. आज आपले 20 वर्ष बाळपणात खेळण्यावरील शिक्षणात निघून जातात. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपल्या मनासारखं आपण स्वतःचं घर सुद्धा बांधू शकत नाही. पण आपल्या राजाने वयाच्या 16 वर्षात स्वराज्यात पहिला किल्ला घेतला, तो तोरणा किल्ला. स्वराज्याचं तोरण बांधलं राजांनी तोरणा किल्ल्याला आणि स्वराज्याची पहिली राजधानी किल्ला राजगड करून घेतली आणि सेकंड राजधानी रायगड केलेली आहे. पाण्याच्या हौद आणि समोरचं स्नानगृह पाहून घ्या. पाण्याच्या टाक्या, थंड आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी राहायचं. हे पिण्यासाठी हौद भरून ठेवायचे. वरती झाकण सुद्धा दगडाचं होतं. त्यावेळी दगडाच्या पाण्याची टाक्या, म्हणजे पाईपलाईन नव्हती पाणी आणायला, तर खांद्याला कावड लावून गंगासागर तलावातलं पाणकरी लोक पाणी आणायचे आणि इथे पिण्यासाठी पाणी भरून ठेवायचे, स्टोअर करायचे. तर हे असेच महाराजांचं त्यावेळेचं स्नानगृह, ज्याला आता आपण बाटप म्हणून ओळखलं जातं, असं 400 वर्षापूर्वीचं राजांचं स्नानगृह देखील राजवाड्यात पाहायला मिळतं. या हे त्यावेळेचं स्नानगृह. हे चौकोनी पाहायला मिळतात बघा. हे दगडाची बेस, ह्याच्यामध्ये लाकडाचा खांब पिलर्स उभा केला, तो अडकून राहायचा त्याच्यामध्ये, आणि तो बाजूला सरकत नाही. आता आपण ज्या ठिकाणी आलो ते राजांचा बेडरूम होतं, पहिला चौथरा. 2 नंबर चौथऱ्यावर त्यावेळी आपण उभे आहोत. हे त्यावेळेचं महालामध्ये स्वयंपाकघर, राजवाड्यातलं किचन रूम आहे. तसंच 3 नंबरचं समोरचं चौथरा बोर्ड लावले बघा, हे त्यावेळेचं सचिवालय. सचिवालय म्हणजे राजांचं मुख्य ऑफिस, इथे दप्तरखाना होता. आणि 4 नंबरचा चौथरा पाहायला मिळतो समोर, त्याला मराठीत सदर बोलतात. सदर म्हणजे दिवाणी खास लोकांची बैठक करण्याची जागा. एक दिवाणी आम दरबार होता, जो आम जनतेसाठी, तो या भिंतीच्या पलीकडे. आणि हा दिवाणी खास लोकांची बैठक ही राजवाड्यात व्हायची म्हणून तो दिवाणी खास आहे. या राजवाड्याच्या किल्ल्याच्या फ्रंट साईडला समोरच्या बाजूला राजांची अष्टकोनी मनोरा, याला राजांची राजवाड्यातली बाल्कनी, ज्याला आपण सज्जा गॅलरी बोलतो, अशी त्यावेळेची किल्ल्याच्या फ्रंट साईडला राजवाड्यात मध्ये राजांची बाल्कनी आहे. हे अष्टकोनी मनोरा बाल्कनी गॅलरी ही पाहून घेऊया आपण.
हे बघा समोरच्या आपल्याला विटामध्ये बांधलेले रूम पाहायला मिळते बघा, विटामध्ये रूम. या विटाच्या रूमला टाकसाळ खोली म्हटले. टाकसाळ म्हणजे आपल्या राजांच्या राजमुद्रा होत्या, शिवराय नाणे, होन, कॉइन्स बनवण्याची जागा. म्हणजे आताची रिझर्व्ह बँक तसं त्यावेळेचा छापखाना या रायगडावर या ठिकाणी होत्याला टाकसाळ म्हणतात. आणि आता पाहिली ती राजांची अष्टकोनी मनोरे, राजांची बाल्कनी. या बाल्कनी सारखे दोन समोरचे मनोरे पाहतो आपण बघा. हे पहिला मनोरे राण्यांच्या बाल्कनी होत्या, एकावेक 7 मजले होते, याला सप्त मनोरे असं म्हणतात. 7वा मजला होता, त्याच्यावरती पाण्याची टाकी होती. काही मजल्यामध्ये कारंजे आहेत, कारंजेमध्ये तांब्याच्या नळीने पाणी सप्लाय केलं जायचं. साईडला खिडक्यांना मखमली पडदे लावायचे. आतमध्ये छोटे कोंडणारे दिसतात बघा, त्याच्यामध्ये दिवे लावायची जागा. दिव्याचा उजेड आणि तो मशालेचा उजेड त्या याच्यामध्ये पाण्यामध्ये पडल्यानंतर पूर्ण प्रकाश मजल्यामध्ये व्हायचा कारंजेमध्ये पडल्यानंतर. हे त्यावेळेचं सप्त मनोरे. दुसरा मनोरे राणे तो विजयस्तंभ आहे, विजयाचं प्रतीक होतं. शिवरायांनी राजाने कोणताही गडकिल्ला घेतला, गडकिल्ला जिंकल्यानंतर या रायगडावर येऊन या विजयस्तंभावरती पहिला विजय मिळवायचा, भगवा ध्वज फडकावायचे, म्हणून तो विजयस्तंभ आहे. समोरचे लोक उतरले तिथून दगडामध्ये जमिनीच्या आतमध्ये 10 बाय 10 रूम बांधण्यात आली. या खुलीला गुप्त खलबतखाना म्हणायचे. गुप्त गोष्टी चर्चा करण्याची जागा, ज्याला आपण सेक्रेट बार्ट मीटिंग बोलतो, हे आतमध्ये जाऊन करायचे. गुप्तहेर कोण होते? आपले स्वराज्याचे बहिर्जी नाईक. हे गड किल्ल्यांचे, गाव किल्ल्यांचे बातमी आणून या रायगडावर या खलबतखान्यात जाऊन चर्चा करायचे, म्हणून याला गुप्त खलबतखाना म्हणतात. आता त्या खोलीमध्ये अंधार असतो, अंधारामुळे टॉर्च लागतो आतल्या रूम मध्ये उतरण्यासाठी. एवढीच 10 बाय 10 रूम दगडामध्ये बांधलेली रूम आहे. हे सचिवालय. साईडला खिडकी, टेहणी बुर्ज. टेहणी बुर्जातून गडाची समोरची बाजू पाहायला मिळते. समोरची बाजू खाली पाहताना एक तलाव पाहायला मिळते, गंगासागर तलाव. 32 फूट तलाव खोल आहे. असे गडावर 11 तलाव, 84 पाण्याच्या टाके आहेत. जे तलाव खोदले, ज्या तलावातला दगड निघाला तोच दगड गडाच्या बांधकामाला वापर केलेला आहे. म्हणजे एका दगडात हिरोजी इंद्रोकरांनी 2 कामं करून घेतले. खाली खड्डे तयार झाले, खाणी तयार झाल्या, तिथे उतरत्या भागाला भिंत बांधली आणि त्याच दगडाचा बांधकामासाठी वापर केलेला आहे. म्हणजे एका दगडात हिरोजी इंद्रोकरांनी 2 कामं करून घेतले. तलाव पण झाले आणि इमारती सुद्धा झाल्या. हे बांधकामात जॉईन करण्यासाठी चुना, गुळ, शिस वापर केले हिरोजी इंद्रोकरांनी. हिरोजी इंद्रोकरांनी रायगडाच्या बांधकामाचं गॅरंटी पत्र त्या हातात देऊन ठेवलं. म्हणतात यावत चंद्र दिवा करो विलस सत्र झुंबते, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत माझे केलेले रायगडावरची बांधकाम राहतील. हे हिरोजी इंद्रोकरांनी दिलेले रायगडाला गॅरंटी पत्र, म्हणून रायगड पाहायला मिळतो दगडी बांधकामाच्या अवशेष किल्ल्यामध्ये. हे तलाव शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीहून आलेले गागाभट्ट, गागाभट्टाने येताना आणलेले 7 नद्यांचे 7 कळस पाणी, अभिषेक होऊन जे पाणी उरलं ते पाणी या तलावामध्ये विसर्जन केलं. आणि या तलावावरून 2 ओळीची कविता म्हटलंय, गंगा यमुना आणि नर्मदा. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आणलेल्या 7 सप्त समुद्राचे पाणी जिलेले राज्याभिषेकासाठी जेले झाले तीर्थांची घर, नाव तळाचे गंगासागर, नाव तळाचे गंगासागर. 32 फूट तलाव खोल असणारे गंगासागर तलाव आहे. आणि रायगडाचं पश्चिमेकडचं लास्ट टोक दिसतं इथे. समोरचे 2 इलेक्ट्रिकचे खांब दिसतात बघा. तिथून रायगडाचं लास्ट टोक खाली गेलं, पश्चिम कडा तटबंदी बुरुज बांधला, पलीकडनं हिरकणीचा बुरुज. म्हणजे आज आपण रायगडावरती रोपवे प्रकल्प नेवला, त्याच कडा हिरकणीचा आहे. पण हिरकणीच्या कड्याच्या शेवटच्या टोकावरून हिरकणी माता आपल्या बाळासाठी उतरली होती. जिथून ती माता उतरली तिथे डोंगर कडा तासला गेला, तटबंदी मोठा बुरुज बांधला गेला आणि त्या बुरुजाला नाव दिलं इतिहासात हिरकणीचा बुरुज. पण हिरकणीच्या गोष्टीहून तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवतो हिरकणीची. म्हटले रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका अजूनी येथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको तहाना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडप दर घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊनी गडावरी, चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आलं तिच्या सांज वेटवून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात ब्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात तो जोडून करी विनवणी
म्हणे गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांच्या मला, बाळाच्या आठवे झाली माय मावळी वेडपिशी, कडा उतरुणी धावत जाऊनी ती बाळाला तिघे कुशी, आतुल्य धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोय देवणे प्रेमे सन्मानित केले, कड्यावरी त्या बुरुज बांधिला, कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची, आणि कथा ऐकूये त्या अजूनही येथील हिरकणी या बुरुजाची, कथा ऐकूये त्या अजून येथील हिरकणी या बुरुजाची। जिथून हिरकणी गवळून उतरली तिथे हिरोजी इंद्रकरण डोंगर तासला, तटबंदी मोठा बुरुज बांधला, त्या बुरुजाला नाव दिलं गेलं इतिहासात हिरकणीचा बुरुज। का तर रायगडावर एक गवळण उतरू शकते तर उद्या शत्रू सहज चढून येईल, शत्रू त्या कड्यावरून खाली उतरून जाईल, पण त्या ठिकाणी तटबंदी बुरुजाची गरज लागली, त्या ठिकाणी तटबंदी बुरुज बांधला, त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज। किती वर्षापासून काम करते तू इथे? आम्ही 15 वर्षापासून रायगडात असतो। नाही घ्या तुम्ही घ्या। घे ना, मी घेतो ना। छान होता। बरं वाटतं कोकम सरबत प्यायल्यानंतर, ऊन असतं रायगडावरती ताक कोकम सरबत प्यायचं, आणि रायगडावरती आहे ना स्पेशल रायगड झुणका भाकर मिळते, पिठला भाकरी, जसं आपण सिंहगडला खातो तसं रायगडावरती झोपडीमध्ये बनवलेलं जेवण मिळतं वरती किल्ल्यावरती। पण ज्या ठिकाणी आलो छत्रपती शिवरायांच्या राज दरबारात, छत्रपती शिवरायांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला ती या ठिकाणी झाला। राजांच्या राज्याभिषेक तारीख होती 6 जून 1674 मध्ये। आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला राज सदरेत त्यावेळी 6000 प्रजा लोक बसली होती, उपस्थित होती। 6000 लोकातून त्यावेळी लाईट माईक लाऊडस्पीकर काही सिस्टीम नव्हतं, साऊंड सिस्टीम नव्हतं, तर राजे आपले सिंहासनावरून बोलायचे, हे प्रजेपर्यंत कोपऱ्यापर्यंत आवाज ऐकायला यायचा, आणि या प्रजेतून कोणी बोलेल हे राजांपर्यंत आवाज ऐकायला यायचा, यालाच एको सिस्टीम साऊंड सिस्टीम बोलायचे, प्रतिध्वनीचा आवाज। त्यावेळी दरबार हे पूर्ण पॅकबंद होता, पण आज दरबार एवढं ओपन असून सुद्धा कुठल्याही कोपऱ्यातून बोललेला आवाज राजांच्या सिंहासनापर्यंत आवाज ऐकायला मिळतो। याची कल्पना करा की त्यावेळी दरबारात 6000 लोकांतून किती शांतता होती। याच गडावरती, याच जागेवरती महाराजांचं याच ठिकाणी 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन या ठिकाणी होतं। एक मण म्हटलं तर 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलोचं होतं। औरंगजेबचे सरदार जुल्फिकार खान यांचं टोपण नव्हतं इतिगत खान, या इतिगत खानाने सिंहासन तोडफोड करून घेऊन गेले। ज्या ठिकाणी मेघडंबरी बसवले, हे मेघडंबरी 1985 ला भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली। राजांची आतली मूर्ती आता बसवले 6 जून 2009 मध्ये। राजांचे वारसदार कोल्हापूर मध्ये युवराज छत्रपती संभाजी राजे आहेत, यांनी आपल्या राजांच्या राजगदीवरती 600 किलोची मूर्ती बसवण्यात आलेली आहे। हा गेट नगारखाना हाईट 52 फुटाची उंची, नगारखान्यावर नगारे सनई चौघडे वाटले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे। तो गडाचा बुलंद गेट, पायी चढून येणाऱ्या शुभक्तांना तो गडाचा महादरवाजा बघायला मिळतो। पण आज आपण रोपडे आल्यामुळे रायगडावरती येऊन नगारखाना पाहायला मिळतो आपल्याला, तर हा बाली किल्ल्याचा प्रवेश गेट नगारखाना आहे। शिवरायांच्या राज्याभिषेक राजे देवदेवतांना विसरले नाहीत। महाराज पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, राजे देवदेवतांचे दर्शन घेतात, राजे जगदीश्वराच्या मंदिरात जातात, राजे आई भवानी मातेच्या मंदिरात जाऊन भवानी मातेला साकडे घालून राजे गडाच्या पूर्व दिशेने नगारखान्यातून राजे राज सदरेत दरबारात राजे प्रवेश करताच अख्खा दरबार एकाच वेळी उठून राजांना तिवार मानाचा मुजरा केला। राजांनी तो मुजरा स्वीकारून राजे त्या सिंहासनाच्या 4 पायऱ्या खाली जाऊन राजे उभे होते। राजांचं अंतःकरण भरून आलं होतं। राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण होतं की ज्या जीवाभावांच्या लोकांवरती आज एवढं हिंदवी स्वराज्य उभं केलंय, हे जीवाभावाचे लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोहळ्यात दिसत नव्हते। राजे बोलतात की आधी लगीन कोंडाण्याचं, मग आमच्या रायबाचं, असं म्हणणार माझा तानाजी मालुसरे। महाराज लाख मेले तर चालतील, पण लाखाचं पोषण न जगता कामा, असं म्हणणार माझा बाजी प्रभू देशपांडे। निसरीची खिंड नुकताच लढवता मारला गेला माझा प्रतापराव गुजर, मुरारबाजी देशपांडे राजे असंख्य वीरांची नावं घेत घेत
रायगडावरती 32 मणाच्या सिंहासनावर राजे आरूढमान होतात. राजांच्या अंगावरती एक सुवर्ण छत्र पकडलं. या दरबारात फुलांचा वर्षाव केला. या नगारखान्यावर नगारे समेत चौघडे वाजले. त्या दरबारात एक ललकारी झाली. शेवटी सर्वांनी जय बोलायचे. म्हणतात महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्यश्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर। या ठिकाणी असे शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या नगारखान्याच्या समोर राजाने येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी रायगडावर 2 बलाढ्य देहाचे हत्ती सजवले होते. महाराजांच्या राज्याभिषेक रायगडावरती इंग्रजांचा वकील आले होते. त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटर. आता हेनरी ऑक्झेंटर गडावरती चढून येताना त्यांची खूप दमछाक झाली. त्या इंग्रजाच्या वकिलाने रायगडावरून जे हत्ती पाहिले त्यानंतर पहिला प्रश्न पडला की गडावर 2 पायाचा माणूस येऊ शकत नाही. राजाने रायगडावरती हत्ती कशा आणले, कुठल्या मार्गाने आणले? इंग्रजाच्या वकिलांनी त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डेली डायरीमध्ये लिहून ठेवला. इंग्रजाच्या वकिलाला काही उत्तर मिळालं नाही. त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार संशोधक आहेत त्यांनी उत्तर दिले. म्हटले आपले राजे हुशार होते, ग्रेट होते, चलाक होते. रायगडावर राजाने हत्ती आणताना हत्तींची लहान लहान पिल्ल पालखीमध्ये बसून गडावर आणली आणि गडावरती त्यांचं ते पालन पोषण केलं. ही आपल्या राजांची त्या काळातली दूरदृष्टी होती. लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून कधी लहान करता येत नाही. हत्तीवरती बसून राज्याभिषेक मिरवणूक या राजमार्गाने जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत गेलेला राजांचा राजमार्ग आहे. दरबार साईडला खडक राहिले बघा. राजांच्या राज्याभिषेक तारीख जवळ आली. राजाने आपल्या हिरोजी इंद्रोकरांना सांगितलं राज्याभिषेक झाला की हा दगड आपण काढून घेऊ. राज्याभिषेकानंतर 11 ते 12 दिवशी आपल्या आऊसाहेबांचं निधन पाचाडगावी झालं 17 जून 1674 ला. काही कारणास्तव दरबारला खडक तसंच राहिलेलं आहे. काही इतिहासकारांची तज्ञांची मत आहेत की या दरबारला जो आवाज ऐकायला मिळतो इको सिस्टीम प्रतिध्वनीचा आवाज, तर हिरोजी इंद्रोकरांनी हा दगड इको पॉइंट साठी ठेवलेला असेल असं इतिहासकारांचे तज्ञांचे मत आहेत की या दगडावर तो आवाज इको होतो आणि त्यानंतर तो आवाज त्या साईडला आवाज ऐकायला मिळतो असं इतिहासकारांची तज्ञांचे मत आहेत. इको पॉइंट साठी हा दरबारात खडक ठेवलेला आहे. हा नगारखान्याचा गेट आहे. रायगडावरती नगारखाना, मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया पाहिलं, दिल्ली गेट पाहिलं तर सेम दिसतो आपल्याला. पण रायगडावरच्या नगारखान्याची चित्र इंग्रजांनी या गेटची कॉपी देऊन त्या गेट ऑफ इंडिया मध्ये उभारलेली आहे. रायगडावरचा पहिला नगारखाना, नंतरचा गेट ऑफ इंडिया. आता नगारखान्यातून पुढे जाऊया. होळी चव्हाण महाराजांची मूर्ती बाजारपेठ पाहून छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बघा आता जे आपण आलो ते रायगडाच्या किल्ल्याच्या फ्रंट साईडला समोरच्या बाजूला आलो, जिथे आपल्या शिवरायांच्या वेळी गडावरती पाऊल वाटेने चढून लोक यायचे किल्ल्यावरती. ते समोर जो खांब उभा केले बघा इथून, म्हणजे ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. आणि त्याच पाऊलवाटेवरती आता नंतर गव्हर्नमेंटने पायऱ्या बनवल्या. 2000 पायऱ्या चढून येणार शिवभक्त किल्ल्यावरती. या होळीच्या माळावरती आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला नतमस्तक होतात लोक. नंतर किल्ला पाहायला सुरुवात होते. तर हे होळीचं मैदान रायगडावरती मार्च महिन्यात गडावरती पहिली होळी या गडावरती ते पेटवल्याची. होळीमध्ये पूर्वी लोक नारळ अर्पण करायचे. जळत्या होळीतून नारळ, आगीतून नारळ हाताने काढल, याला हातातलं कड 16 किलोचं सोन्याचं बक्षीस, डोक्यातला मानाचा फेटा, मर्दानी खेळाच्या मैदानात. पण याच मैदानात राजांची मूर्ती 1974 ला बसवण्यात आली. जगप्रसिद्ध मूर्ती आहे. ऑल महाराष्ट्रात या मूर्तीचा फोटो पाहायला मिळतो. 1974 ला रायगडावरती इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आले यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राजांच्या अंगावर छत्र नव्हतं, छत्र आता बसवलंय. 2 जून 2012 मध्ये शिवप्रतिष्ठा मंडळ सांगलीमध्ये संभाजी भिडे गुरुजी, उदयनराजे भोसले साताऱ्याच्या राजधानीवरचं छत्र बसवलेलं आहे. हार घातले जातात दररोजचे. रायगडावरती सांगलीमधून शिवप्रतिष्ठा मंडळाचे 2 लोक रायगडावरती रोजच्या पूजा करण्यासाठी रायगडावरती या ठिकाणी होते. पूजा सिंहासनाची, जगदीश्वराच्या मंदिराची, छत्रपती शिवरायांच्या समाधीची आणि शिरकाई मातेच्या मंदिराची पूजा होते. रोज रायगडावरती 2 पुजारी दररोज रायगडावरती येतात. असे 30 वर्ष झाले रायगडावरती सातत्याने पूजा चालू आहे. रायगडावरती आला ते होळीचा माळ, समोरची मार्केट आहे, बाजारपेठ त्यावेळेची बाजारपेठ आहे. 800 फूट लांब आहे, 40 फुटाची रुंदी आहे. डाव्या साईडला 22 दुकानं, उजव्या साईडला 22 असे 44 दुकानं बाजारपेठेची आहेत. जमिनीपासून एवढ्या हाईट उंचावरती आहे बघा. पूर्वी लोक घोड्यावरती लोक बसून
बाजार खरेदी केला जायचा, म्हणून या घोड्याच्या हाईटची, या मार्केटची, बाजारपेठेची हाईट उंच ठेवण्यात आलेली आहे. बाजारपेठेचे व्यापारी तिथेच राहायचे, पाठीमागे व्यापाऱ्यांना राहण्याची रूम, मध्ये स्टोरेज आणि पुढे दुकान मांडलं जायचं. पण याच बाजारपेठेमध्ये एक व्यापारी होते मेन नागाप्पा सेठ म्हणून, त्यावेळी कोणाला नावं लिहिण्यासाठी परमिशन नव्हतं. तर शिवरायांनी या गडावरती फक्त एकाच व्यक्तीचं नाव लिहिले, ज्याने रायगड उभा केला, बांधला, त्यांचं नाव. पण राजे हिरोजींना काय म्हणतात, हिरोजी, त्या नागाप्पाचं नाव नसावं, पण एक नागाचं शिल्प काढा की त्याच्यावरून त्यांची ओळख राहील. या बाजारपेठेच्या दुकानावरती जाताना 7व्या दुकानाच्या पिलरवरती एक नागाचं शिल्प कोरलेलं आहे, ते नागाप्पा सेठ. बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला 2 ड्रेनेज सिस्टीम ठेवलेले आहेत. बाजारपेठेतलं पाणी पावसाचं पडलेलं तिथून बाहेर निघून जायचं, आणि हा राजमार्ग आहे. राज्याभिषेक मिरवणूक या राजमार्गाने राजे जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले होते. तर समोरचं जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. जगदीश्वराचं मंदिर आपण लांबून त्या ठिकाणी जवळ जाऊन पहा. मंदिर आहे, बाहेरून पाहिल्यानंतर मस्जिद टाईप दिसतं आपल्याला बघा. मोगलांना फसवणूक करण्यासाठी या मंदिराचा आकार फक्त बाहेरून मस्जिद टाईप केलंय. आतमध्ये शिवलिंग, शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती आहे. या मंदिराचं तोडफोड करावं नाही म्हणून मंदिराचा आकार फक्त बाहेरून मस्जिद टाईप केलेला आहे, पण आतमध्ये शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. नतमस्तक व्हायचे महाराज जाऊन रोज राजे राजवाड्यातून मंदिरात दर्शनाला जायचे. मंदिराच्या समोर जे गोलाकार छत्र दिसतं बघा, ते आपल्या राजांची समाधी आहे. महाराजांचं निधन राजवाड्यात झालं, राजांच्या देहाकडे लागणी, चिते लागणी या मंदिराच्या समोर दिली, तिथे राजांची समाधी आहे. समाधीचा मूळ चौथरा दगडामध्ये, अष्टकोनीमध्ये दगडामध्ये नक्षीकाम कोरलेलं आहे. संभाजी राजांनी बांधलेला मेन समाधीचा मूळ चौथरा. संभाजी राजांच्या नंतर अनेक वर्षामध्ये निघून गेली, झाडी झुडप जंगल झाला रायगडावरती. 1869 मध्ये रायगडावरती पहिले आले ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधीचं जीर्णोद्धरण केला, शोध लावला, आणि समाधीचं पूर्ण बांधकाम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. समाधी आणि मंदिर याच्यामध्ये जसा आपण हा नगारखाना पाहिला, तसा बांधले केल्यासारखा नगारखाना समोर मंदिराच्या समोर पाहायला मिळतो. तर नगारखान्याच्या 2 नंबर पायरीमध्ये आर्किटेक्टचे नावाची पाठी वाचा मिळते, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. ज्या शिवरायांनी आपल्या हिरोजीला विचारलं होतं, वाय हिरोजी, तुम्ही रायगड बांधलात, तुम्हाला काय इनाम पाहिजे, काय बक्षीस पाहिजे, मागा हत्ती, घोडे, वतनदारी. राज्याभिषेकाच्या वेळी बक्षीस वाटप कार्यक्रम चालू होता. हिरोजी इंदुरकर राजांना बोलतात, राजा नको आम्हाला एवढ्यात, राजा आम्हाला बक्षीस पाहिजे, त्यावेळी राजा बक्षीस मागून घेऊ. राज्याभिषेक मिरवणूक या राजमार्गाने महाराज जगदीश्वराच्या मंदिरात पूर्व दिशेने येतात. त्या नगारखान्यामध्ये हिरोजी इंदुरकर पुढे येऊन उभे होते. हिरोजी इंदुरकरने लिहिलेला दगड, तो दगड पुढे आणला, त्याच्यावरचं वस्त्र बाजूला केलं. राजाने हिरोजींना विचारलं, वा हिरोजी, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे, मागा. हिरोजी इंदुरकर राजाने बोलतात, राजा, आपण या जगदीश्वराच्या मंदिरात जाताना राजा तुमचा उजवा पाऊल ज्या पायरीमध्ये पडेल अशा ठिकाणी आमची नावाची पाठी बसवण्यासाठी परमिशन द्या. कारण ज्या तुम्ही राजे या मंदिरामध्ये जाल तेथे तुमच्या पायाचा परस्पर्श, राज तुमच्या पावलाला लागणारी धूळ आमच्या नावाच्या पाठीवरती सदैव अभिषेक राहील, सदैव तत्पर राहील. पण त्या पायरीमध्ये नाव लिहिलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. रायगड 14 वर्षात बांधला. त्यांनी काय बक्षीस घेतलंय, एक नावाची पाठी. रायगड बांधायला दिला होता हिरोजी इंदुरकरांना. हिरोजींना दिलेल्या पैशामध्ये गड अपूर्ण राहिला होता. हिरोजी इंदुरकर रायगड बांधण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी विकली त्या माणसांनी. गावाकडे जाऊन वाडा, घर, जागा, जमीन, इष्टक, सोनं विकलं. रायगडावरती येऊन झोपडी बांधली, झोपडीमध्ये राहून पूर्ण गडाची बांधकामे केले. खरोखर हिरोजी इंदुरकरांनी राजांकडे 10 गावाची वतनदारी मागितली असती तर राजाने आपल्या हिरोजींना सहज दिली असती. पण एवढं न मागता एका पायरीमध्ये नाव, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकरांचं नाव आपल्याला त्या पायरीमध्ये वाचायला मिळतं. बाजारपेठ संपल्यानंतर समोरचं इलेक्ट्रिकचं खांब दिसतो बघा, तिथून डाव्या साईडला टकमक टोकला जातो मार्ग. टकमक टोकला जाऊन याला अर्धा पाऊण तास लागतो. कडिलट पॉइंट, चोरी, लबाडी, फितुरी करेल या गुन्हेगारांना हातपाय बांधायच्या पोत्यामध्ये भरून, पोत्याची गाठ बांधून त्या टकमक टोकावरून कडिलट करणे जागा, त्या कातली शिक्षा पॉइंट. टकमक टोक का म्हणतात, त्या ठिकाणी जाऊन खोल दरी पाहताना तिथून टकमकच खाली पाहावं लागतं म्हणून त्याला टकमक टोक नाव दिलेलं आहे. समोरचं गवत जळेल बघा, डोंगर ना गवत जळेल. रायगडाचं लास्ट टोक आहे पूर्वेकडचं भवानीचं टोक, म्हणजे प्रतापगड गडाच्या दक्षिणेकडे आहे. प्रतापगडावरती राजांना भवानी मातेचं मंदिर आहे. प्रतापगडावरती राजांना नेहमी दररोज जाणं शक्य नव्हतं. रायगडाच्या पूर्वेकडच्या शेवटच्या टोकावरून राजे भवानी मातेचं दर्शन घ्यायचे म्हणून त्याला भवानी कडा नाव दिलेलं आहे.
भवानी कडा इकडे समोरच्या पठारावरती दारुगोळ्यांचे कोठार दिसतात बघा. हे इंग्रजांनी हल्ला केला रायगडावरती, पहिले दारुगोळ्यांचे कोठार उडवले, ते समोरचे उडवले, त्यातले गोळे किल्ल्यावरती पसरले. त्यावेळी किल्ल्याने 11 दिवस पेट घेतली होती. म्हणजे बाजूला 350 इमारती होत्या किल्ल्यावरती. प्रजेश लोक राहायचे कडावरती. 3,500 लोकसंख्या होती किल्ल्यावरती. त्यांना राहण्यासाठी असे वाडे होते आणि त्याच दारुगोळ्यांच्या कोठाराच्या वरच्या ओढला 12 टाकेत एका जागेवरती पाण्याच्या टाक्यात, त्याला 12 म्हणून त्याला 12 टाकी नाव दिलेले आहे. समोर गडावरती चढून लोक येतात. इथून खाली उतरताना पहिलं मंदिर लागतं शिरका देवीचं मंदिर. शिरका लोकांचे कुलदैवत रायगडावरती शिरका मातीचं मंदिर. आणि शिरका मातीच्या मंदिरापासून खाली गेलात की हत्ती तलाव पाहायला मिळतं. हत्ती तलाव पासून 500 पायऱ्या उतरल्यानंतर गडाचा बुलंद गेट महादरवाजा बघायला मिळतो. नागमोडी सारखा वळेला गुमुखी दरवाजा तो गडाचा बुलंद गेट महादरवाजा. महादरवाजातून खाली गेल्यानंतर नाणे दरवाजा आहे, चित्त दरवाजा आहे, कुबलाडा बुरुज आहे. हे पॉइंट आपल्याला जाताना पायऱ्या आणि उतरताना बघायला मिळतात. आणि हिरकणी बुरुज गडाच्या पश्चिमेकडच्या बाजूला आहे. हे बघा, आपण येणाऱ्या शुभभक्तांना रायगडावरती प्रत्येक ग्रुपला या ठिकाणी गडाची महत्त्वाची माहिती झाल्यानंतर प्रत्येक शुभभक्तांना या ठिकाणी आपण 2 शिवरायांचे शेर सांगतो, तुम्हाला मराठ्यांचे शेर सांगतो. त्यातला पहिला शेर सांगितला जातो, घासल्या विणा धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्या विणा धार नाही तलवारीच्या पातीला, या शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर म्हटलंय की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला आणि या रायगडाला पुन्हा देशदा उंचा शोभा पाहिजे, पुन्हा देशदा उंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव. नमस्कार.